दक्षताच द्रव्य प्राप्तीतील श्रेष्ठ मार्ग आहे. मग ज्या द्रव्यासाठी ही दक्षता सांगताय आणि तो द्रव्य कोणता असेल श्रेष्ठ द्रव्य, आम्हाला विचारलं तर आम्ही अनेक प्रकारचे द्रव्य सांगतो. आमच्या दृष्टीने धन म्हणजे जमीन एक प्रकारचा द्रव्य, आमच्या दृष्टीने सोने दागिने ही संपदा आहे, द्रव्य. आपल्या दृष्टीने खनिज ते द्रव्य वेगवेगळ्या वृक्षांपासून पाषाणापर्यंतचे अनेक प्रकारचे खनिज हे धन आहे. आणि याबरोबरच पती पत्नी पुत्र इत्यादी पशु पक्षी हे सुद्धा द्रव्यच आहे. त्यात श्रेष्ठ द्रव्य कोणतं, मी काय कमवावं. धर्मराज म्हणतात की सर्वही द्रव्य योग्य, सर्वही द्रव्य, अधिकार सुद्धा एक द्रव्य, परंतु सगळ्यात श्रेष्ठ द्रव्य विद्या. विद्याधनम सर्व धनार्थ प्रदानम. कुठलंही द्रव्य संपादन करण्यासाठी, अर्थ संपादनासाठी एखादी विद्या किंवा कला माणसांच्या मनात किंवा बुद्धीत हस्तगत असावं लागतो त्याला, आणि त्याच्या माध्यमातून सर्व प्रकारची कमाई करतो. म्हणून विद्या सगळ्यात श्रेष्ठ धन आहे. मग ही विद्या काय असते. सा विद्या या विमुक्तये, जी आपल्याला मुक्ती मिळवून देते तिला विद्या म्हणा. जी आपल्याला बंधित करण्यास प्रवृत्त करत असेल तर ती विद्या नव्हे. एक एक बंधनातून आपल्याला मुक्त करवणारी जी आहे सा विद्या, तिला विद्या म्हणतात. कशाला. सा विद्या या विमुक्तये, जी आम्हाला मुक्त करते, ती मुक्त करते, मुक्ती देणारी विद्या. आर्थिक बंधनातून आम्हाला मुक्त करणार, पारिवारिक बंधनातून आम्हाला मुक्त करणार, त्याबरोबरच माया ममत्वापासून थोडक्यात मुक्त करणार. एवढंच नाही, देह बुद्धीपासून सुद्धा आम्हाला मुक्त करवणार जी विद्या आहे ती खरी विद्या. भगवद्गीतेत विद्यानाम अध्यात्म विद्या, सगळ्यात श्रेष्ठ धन विद्या. ही विद्या म्हणजे मोक्ष मिळवून देणारी किंवा अध्यात्म विद्या. अनेक प्रकारची विद्या आहेत. यंत्र मंत्र तंत्र इत्यादी, आणि दैनंदिन जीवनामध्ये उपजीविकेसाठी असणारी ज्या विद्या आहेत, जे अपराविद्या आहे म्हणजे श्रेष्ठ नसणारी विद्या, उपजीविकेसाठी लागणारी विद्या आहे. गायन आहे, वादन आहे, नृत्य आहे, संगीत आहे, नाट्य आहे, आणि लोहारी, सुतारी, कुंभारी, चर्मकारी असेल, वस्त्र बनवणं आणि वस्त्र शिलाई करणं असेल, वेश करतानाची विद्या असेल, काय विद्या नाही. गुटिका सिद्धी, मूलिका सिद्धी, इंद्रजाल, महेंद्रजाल, अग्निस्तंभन, जलस्तंभन, वायुस्तंभन, ही अनेक प्रकारची विद्या आहे. हे सगळी विद्या आणि कलाच म्हणतात. त्या सगळी जी आहेत मुक्त ये, हे सगळे पोट भरण्यासाठी आहेत. न तू मुक्त ये, या विद्याने मुक्ती नाही मिळणार. हे सगळे उपजीविकेसाठी असणारी विद्या. मुक्ती मिळवून देणारी विद्या अध्यात्म विद्या. धर्मराज सांगतो
सर्वात श्रेष्ठ धन कुठलं असेल तर ती विद्या, आणि ती विद्या जी मुक्ती देणार आहे किंवा जिला अध्यात्म विद्या म्हणतात. न चोरहार्यम न च राजहार्यम न भातृभाज्यम न च भारकार्यम व्यये कृते वर्धतयेव नित्यम विद्याधनम सर्वधनात् प्रदानम. सर्व प्रकारची धनांमध्ये श्रेष्ठ धन कुठलं असेल तर विद्याधनम, ज्याला कोणी चोरी करू शकत नाही, भावबंद वाटणी मागू शकत नाही, राजा त्याच्या सरकार त्यावर कुठलं कर लागू शकत नाही, भावबंद त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचे भांडण करू शकत नाही. न चोराज्यम न च राजा न भातृभाज्यम, भावबंद वाटणी मागू शकत नाही. न च भारकारी, आमच्याजवळ किती विद्या असला तरी सुद्धा कधी आम्हाला भार नाही होणार. जितकी विद्या वाढेल तितकं आपल्याला हलकपणा येतो, हलकपणा जाणवायला लागेल, जडत्व जाईल. आणि ती म्हणजे व्यये कृतयेव दतयेव नित्यम. त्या विद्येला जीवनात दर दिवशी म्हणाला तरी द्या, आपल्या आचरणात आणला तरी सुद्धा ती वाढत जाईल, पण कमी नाही होणार. जसं की दिव्याने दिवा लावत गेलो तर उजेड वाढत जाईल पण कमी होत नाही प्रकाश, तद्वतच ही विद्या एकमेकांना जसं देत गेलो तर वाढत जाईल पण कमी नाही. विद्याधनम सर्वधनात् प्रदानम. सर्व प्रकारच्या धनामध्ये श्रेष्ठ. म्हणून जीवनात प्रयत्नपूर्वक काय करायचं असेल, मिळवायचं असेल तर अध्यात्मविद्या मिळवायची. का मिळवायचं? या विद्येने धनाने जो लाभ मिळणार आहे, लाभ असतो ना, सर्व मिळवतो कशासाठी? लाभासाठी धंदा करतो. बिना लाभासाठी कोणी काही करत नाही, बिना प्रयोजन कोणी काही करत नाही. प्रयोजनमनुद्दिश्यं मंदोपि न प्रवर्तते. कुठल्याही लाभाशिवाय प्रयोजनाशिवाय कोणी कुठल्याही कमाईच्या मागे लागत नाही, प्रवृत्तीत पडत नाही. लाभ होतो